नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग टाईम पुणे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. माझं मॉनिटर चालू होतं मार्केटमध्ये, पण व्हिडिओ काही बनवता आला नाही. कारण तसंच आहे बघा, आता तुम्हाला दिसतंय किती दिवस झाले की मार्केट एकाच रेंजमध्ये आहेत बघा. हा एक दिवस झाला, हा एक दिवस झाला, हा एक दिवस झाला. अजून ह्याच्या मागचे दाखवतो तुम्हाला. बघा, टोटल हा पण एक दिवस झाला, इथला एक दिवस झाला. ओव्हर मार्केट या लेवलमध्ये असंच होतं. इथे एक रेंज केली, खालची एक रेंज केली, या सगळ्या रेंजमध्ये पूर्ण मार्केट तसंच होतं. त्यामुळं कुठं ना कुठं मी बघत होतो की आपल्याला चांगला मोमेंटम मिळतो आहे का, किंवा ट्रेड करायला संधी मिळते का. तर संधी तर एवढी काही खास मिळाली नाही. मी ट्रेड घेतले होते. माझंही तसं झालं की कॉल घेतला, कॉलची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पण मार्केट काय फेवरमध्ये केलं नाही आणि एस एल घ्यावं लागले. ठीक आहे. तर आत्ता मला उद्याचा सेटअप मला एक चांगला मिळाला, त्यामुळे म्हणलं की कॉल करावं तुम्हाला त्या संदर्भात. त्या तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मेन्शन करावं म्हणून मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर बघा, हे निफ्टीचंच आहे, निफ्टी 50. ह्यामध्ये मला 2 पॅटर्न दिसलेत. पॅटर्ननुसारच आपण काम करतो आहे. एक पॅटर्न तुम्हाला सांगतो कोणता आहे. तर एक पॅटर्न तर हा एक आहे की तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न. हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला आहे आणि तोही रेजिस्टन्सवर आहे, सॉरी आपल्या सपोर्टवर आहे. हा एरिया जो आहे ना खालचा, हा पूर्ण सपोर्ट एरिया आहे आणि सपोर्टवर तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. सपोर्टवर झालेला हेड अँड शोल्डर पॅटर्न हा तुम्हाला अप ट्रेंडचं नोटिफिकेशन देतो. तर म्हणून मी कॉलचाही तिथं सेटअप ठेवला आहे. जर मार्केट 2300ला जर क्रॉस करल तर आपण सी ईसाठी बसायचं आहे. टार्गेट असेल आपले 23,425. एस एल थोडा मोठा आहे, 40 पॉईंटचा आहे. तो म्हणजे 23,600चा आहे, 23,160चा एस एल लावायचा आहे. पण ह्यामध्ये तुम्ही काय करा, तुमची स्ट्राईक प्राईस, ठीक आहे, तुमची स्ट्राईक प्राईस जी आहे ना, ती तुम्ही चेंज करा. ती किती करू शकता, 23,500चा करा किंवा 23,550चा करा. असं काहीतरी करा, म्हणजे ज्याच्याने तुमचं जो एस एल आहे तो कमी होतो. ठीक आहे, की त्यामध्ये त्या पद्धतीने तुमचा एस एल कमी होईल. म्हणजे 40 पॉईंटच्या ऐवजी 20 पॉईंट येईल, 25 पॉईंट येईल, 15 पॉईंट, या हिशोबाने तुम्ही तो एस एल करा. हे लक्षात ठेवा की आपलं तसं झालं पाहिजे त्या पद्धतीने. ठीक आहे, हा झाला मग कॉलचा. आता तुम्हाला पुटचं सांगतो. पुटचाही मी सेटअप ठेवला आहे. हा तुम्हाला खालचा तो दिसतो आहे, हा पुटचा सेटअप आहे. मार्केट 23,080च्या खाली गेलं तर आपण पुटसाठी बसायचं आहे. ठीक आहे, आणि याचा एस एल हा जो दिसतो 23,112, या दोन्ही पिवळा लाईन हे एस एल आहे. 23,160 हा एस एल सी ईसाठी, 23,112 जो एस एल आहे तो तुमच्या पी ईसाठी. आता पी ईचा ट्रेड काय घेतलं हे मी तुम्हाला सांगतो. जसं मला इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसला ऑन सपोर्ट, ठीक आहे, ऑन सपोर्ट, हा सपोर्ट आहे. हा जसा सपोर्टवर मला दिसला, त्याचप्रमाणे अजून एक मला पॅटर्न दिसला, तुम्हालाही लक्षात आला असेल. तो पॅटर्न म्हणजे एम पॅटर्न. एम पॅटर्न, ठीक आहे. हा एम पॅटर्न इथं मला फॉर्म होताना दिसतोय. आता जेव्हा एम पॅटर्न बनतोय आणि याचं कन्फर्मेशन कधी येईल, जेव्हा हा खाली तोडून येईल तर पहिले टार्गेट आपल्या इथल्या लगेच देईल. तर हा ऑलमोस्ट निम्म्याच्या वर तयार झालेला आहे. त्याने फक्त ह्याला याची लाईन इथं कट करून परत खाली यायचं मला कन्फर्मेशन मिळेल. ठीक आहे, पाहिजे तर मी इथं ह्या लेवलला मी लगेच मला पुटसाठी बसू शकतो, पण मला तसं बसायचं नाही. माझा सेटअप काय सांगतो आहे की मला होल्ड करायचं आहे. का? कारण का मार्केटने गेले 3-4 दिवस झाले फसवलेलं आहे. बघा, प्रत्येक वेळी मार्केट घेतो आपण, फसवत आहे. प्रत्येक वेळी मार्केट फसवत आहे. या सगळ्या लेवलमध्ये मार्केटने फसवत आहे.
इथं तर मार्केटने काय दाखवलं की मार्केट डाऊन येत आहे, पुटसाठी बसलो मार्केट वर गेलं. हा मार्केट फसवत आहे प्रत्येक वेळी, लक्षात ठेवा. तर तसं नको आहे. तर हा एम पॅटर्न घेतला आहे जो आपल्याला दिशा दाखवतोय खालची. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची की एस एलसुद्धा म्हणून याच एम पॅटर्नचा जो हा पोर्शन आहे हा आपला एस एल आहे. कुठला 23,160चा, म्हणजे आपल्या सी ईचा एस एल हा ठेवलेला आहे. सी ई मार्केट जर वर जाणार आहे तर आपल्याला एस एल हा मार्केटने ब्रेक नाही करता पाहिजे. तर ब्रेक स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो करा एस एल. गेलं मार्केटने एस एल घेतलं, बस एस एल घेऊन मार्केटमधनं शांत बसायचं. त्या दिवशी बघू नका, काही नाही. झालं ना, मार्केट सरळ क्लोज करा. काही नाही, तुमची डेलीची कामं करा. रिग्रेट व्हायचं नाही अजिबात, की अरे आज मला एवढा लॉस झाला, अरे मी मिळालं असते, मला 200 पॉईंट मिळाले असते. नाही, रोज मार्केट आहे इथं, काही प्रॉब्लेम नाही. आजचा घेता आला नाही, उद्या घेता येईल ट्रेड. उद्या तुम्ही प्रॉफिटेबल राहा. माझे 2,000, 3,000, 2,000, कधी 3,500, प्रत्येक वेळी लॉस वगैरे होतो. प्रत्येक वेळी प्रॉफिट होतं असं नाही आहे, लॉसही होतो. लॉसही होत असतो. प्रॉफिट प्रत्येक वेळी होत आहे असं अजिबातच नाही आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रॉफिट नेहमी होतं नाही, असं कोणच नाही की ज्याला रोज प्रॉफिट होतं आहे, रोज तो कोट्याने कमवत आहे. नाही, जो रोज कोट्याने कमवतोय दाखवत आहे तर तो चुकीचा दाखवतोय, तुमचा दिशाभूल करतोय. तर याला बळी पडू नका. जो कोणीच असा नाही की जो 100% ॲक्युरेट सांगतो आणि त्याला 100% त्याला प्रॉफिट होतं, असंही नाही. अजून एक तुम्हाला सांगतो की कन्फर्मेशन मी काय सांगतोय. ही एक ट्रेड लाईन दिसते, ही, ठीक आहे, म्हणजे ही एक ट्रेड लाईन आहे. ह्या दोघांचे, हे दोन्ही पॉईंट, हे एक पॉईंट आणि हा एक पॉईंट एकत्र करून ही ट्रेड लाईन बनली. मार्केट एम पॅटर्न करून ह्यालाही क्रॉस करतोय, हा एक होईल आणि 23,160ला खाली आलं की आपल्याला कन्फर्मेशन मिळतं. म्हणून आपण वेट करतोय 23,080चा वेट करतोय, कारण तिथं आपल्याला कन्फर्मेशन मिळणार. कारण मार्केट एकदा इथं आलेली आहे, ठीक आहे. आता आली तर ही डायरेक्ट त्याच्या खाली येणार. आता हे प्रत्येक वेळी तिथं थांबलंच असं काही नाही. हेच तुम्हाला सांगायचं होतं. हा आपला सेटअप आहे. आता या सेटअपनुसार आपण उद्या काम करणार आहोत. तर तुम्ही त्या पद्धतीने हा सेटअप जो आहे एकदा लाईन्स वगैरे करून घ्या आणि त्याचं मॉनिटर करा. जो ट्रेड घेत नाही आहे तुम्ही तर मॉनिटर करा. स्टडी करत असेल तर हा मॉनिटर करा. नोट्स याच्यावर लिहून ठेवा की कुठल्या लाईन्स कशा महत्त्वाच्या आहेत, कुठले अँगल आपल्याला दिसतात, कुठला चार्ट दिसतोय, कुठला पॅटर्न तयार होतो आहे हेही महत्त्वाचं आहे, आणि कुठं तयार होतं आहे. सगळे हे मोठे महत्त्वाचे पॅटर्न आहे. आता एम पॅटर्न वगैरे हे हेड अँड शोल्डर पॅटर्न हे हमखास डेली एम पॅटर्न तर डेली तयार होतो, डेली. असं नाही की कधी ते तयार होतं आहे. आता डेली हा 5 मिनिटाच्याच काय टाईम फ्रेमवर तुम्हाला दाखवला आहे, पण तो इथं तयार झाला आहे. इथं हा पण झाला आहे. कन्फर्मेशन महत्त्वाचं आहे. तुम्ही कन्फर्मेशन त्याला घेतल्याशिवाय पुढं घेऊ शकत नाही. आता इथं एम पॅटर्नचं कन्फर्मेशन ऑलमोस्ट झालेलं आहे, ठीक आहे. आता याचं हेड अँड शोल्डरचं कन्फर्मेशन कधी मिळेल आपल्याला. हेड अँड शोल्डरचं कन्फर्मेशन आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा ह्याची जी नेकलाईन आहे ती ब्रेक होईल. म्हणजे हा असा जाऊन असा झाला आहे, असं होऊन हा जेव्हा असा जाईल तेव्हा आपल्याला कन्फर्मेशन मिळणार, ठीक आहे. त्यामुळे ह्या काय काय महत्त्वाच्या आहे. एम पॅटर्नचं कसं मिळणार आहे, तर एम पॅटर्नचं जोपर्यंत मार्केट असं जाऊन असं होत नाही तोपर्यंत एम पॅटर्नला हे महत्त्वाचं आहे, असं आहे. त्यामुळं काय काय गोष्टी आपल्याला त्या महत्त्वाच्या आहेत. तर फॉलो करा 23,080 आणि या महत्त्वाच्या रेंजचे तुम्ही ड्रॉ करून ठेवा. त्या हिशोबाने आपण उद्या ट्रेड करणार आहे. बघूयात आता कसं उद्या होतं आहे, काय नाही, कुठल्या पद्धतीने. कारण सध्या आपण बायर आहेत, लक्षात ठेवा, आपण बायर आहोत. बायरमध्ये खूप स्ट्रगल करायला लागते मार्केटमध्ये, कारण सगळं मार्केट हे सेलरचं आहे. तुम्ही कॉल सेल करा, पुट सेल करा, त्यांना प्रॉफिट जास्त आहे आणि त्यांचे विनिंग रेट जास्त आहेत आपल्यापेक्षा. आपण बाय करतो ना, बाय करताना तुमचे 6%, 5%, सॉरी 60%, 50% तुमचे विनिंग चान्सेस असतात. पण सेलर साईडला तुम्ही बसला तर त्याचे चान्सेस 80%पर्यंत जातात, 75 to 80%.
तर ते मेजर तिथं हे मिळतो, रिवॉर्ड मिळण्याचे चान्सेस असतात. पण त्याचे मार्जिन पण तेवढंच आहे, 2-2 लाख रुपये, 1.5-1.5 लाख रुपये मार्जिन लागतं आणि त्यात तुम्हाला प्रॉफिट लिमिटेड मिळतं. यामध्ये प्रॉफिट हे कमी, कॅपिटल कमी लागतं, पण प्रॉफिट इथं जास्त मिळतं. कारण इथं पॉईंट्स तुम्हाला मार्केट जर खाली पडलं तर किती 300 पॉईंटही मिळतील ना. तिथं तसं नाही ना. सेलरला एक लिमिट आहे की त्यांनी 23, आता समजा 23,300, 23,200चा कॉल आहे, 23,200ला मार्केट आहे. 23,200चा जो स्ट्राईक प्राईस असेल, समजा 250 200 असेल, तर त्याला 200च रुपये म्हणजे 200च पॉईंट मिळणार आहे. त्याला 250 मिळू शकणार नाही. कारण का 200चे 199 सेलर काय होणार, डाऊन साईडला येतो. आपण जसं 200चे आपण प्लसमध्ये जाताना काय करतो, बाय करतो ना, तर जेव्हा आपला 201 होईल तेव्हा आपल्याला प्रॉफिट यायला सुरुवात होतो. मग त्याचं तसं नाही. सेलर साईडला जे पॉईंट्स आहेत ते मायनसमध्ये जातात. 200चे 199, 198 असं होत 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 तो जेव्हा 0 होईल त्याला 100% प्रॉफिट. पण त्याला प्रॉफिट आहे 100% होणार, 100%. पण त्याला लिमिटेड प्रॉफिट आहे. आणि हेच जर आपल्या साईडला मार्केट चाललं आहे, आपल्याला 230, 250, 260, 300, 500 किती तुम्हाला पॉईंट मिळू शकतात ना. लिमिट नाही आहे, कारण हा आपण अपसाईडला घेतो, आपण बाय करतोय, ते सेल करतात. सेलिंगला लिमिट असते, सेलिंगला लिमिट आहे, लक्षात ठेवा. पण बाईंगला लिमिट नाही आहे. पण बाईंगला रिस्क जास्त आहे, विनिंग रेट कमी आहे, काय लॉसेस. सेलरचे फायदे आहेत तसे लॉसेस पण आहे, बाईंगचे फायदे आहेत तसे लॉस पण आहे. आत्ता सध्या आपण बाईंगचाच विचार करतो आहे, त्यामुळे आपण म्हणतात ना की ताक एकदा कसं जीभ भाजली तर आपण ताकसुद्धा नेक्स्ट टाईम फुंकून पितो. तर हीच पद्धत आपल्याला इथं करायची की घाबरत काम करायचं आहे. पण घाबरत म्हणजे एवढं नाही, कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. घाबरत कसं की बाबा मला लॉस नाही झाला पाहिजे, हा विचार ठेवून करायचा आहे की बाबा मला काल 3,000चा लॉस झाला आहे, तर बाबा आज मला ॲटलीस्ट 1,000 रुपयाचा तरी लॉस झाला, ठीक आहे, मी त्या समाधानाने मी बाहेर पडणार. म्हणजे हे ठेवायचं आहे की कारण का तुम्ही रिस्क घेऊन मार्केटमध्ये कामच करू शकणार. जर रिस्क घेतली तरच काम होणार आहे. विदाऊट रिस्क मार्केटमध्ये काम होणारच नाही तुमचं. तर ह्या काही काही गोष्टी आहेत, तर त्या महत्त्वाच्या आहेत. तुमचं सेटअप आणि तुमचे स्वतःवर डिसिप्लिन ठेवा. डिसिप्लिन खूप महत्त्वाची मार्केट